नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला इच्छुकांचे देखील दौरे आणि मेळावे वाढलेले आहेत. प्रचंड अशा हालचाली सध्या सुरू आहेत. अर्ज दाखल करण्याच्या आज पहिल्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एकही आज पहिल्या दिवशी अर्ज आलेला नाही. त्यांना सहाय्यक म्हणून माढ्याचे तहसीलदार संजय भोसले व करमाळ्याचे नायब तहसीलदार विजयकुमार लोकरे हे काम पाहत आहेत. त्यांच्याकडून आज मिळालेल्या माहितीनुसार एकही अर्ज दाखल झालेला नाही. दुसरीकडं राजकीय गटांच्या मात्र प्रचंड अशा हालचाली वाढल्याचं दिसत आहे. आज माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाचा एक मेळावा झाला. त्यानंतर दुसरीकडं बागल गटाचा देखील मेळावा झाला आणि आता काही वेळापूर्वी जगताप गटाचा देखील मेळावा झाला. तो मेळावा आता संपलेला आहे. गौंडरे फाटा येथे जगताप गटाचा मेळावा झाला. या मेळाव्याला प्रचंड अशी मोठी गर्दी होती. जगताप गटाचा जो मेळावा झाला, या मेळाव्याला करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि पंचायत समितीचे माजी सदस्य तात्यासाहेब शिंदे हे प्रमुख उपस्थित होते. याशिवाय या भागातील म्हणजे नेरले असेल, गौंडरे, कोळगाव, हिसर, फिसर या भागातून, आवाटी या भागातून अनेक कार्यकर्ते उपस्थित राहिलेले होते. गौंडरे फाटा येथील मंगल कार्यालयात हा मेळावा झाला. यामध्ये माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या सोशल मीडियावरती जे आता काही फोटो आलेले आहेत, ते फोटो या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल. या मेळाव्याला जी गर्दी झालेली होती ती प्रचंड मोठ्या प्रमाणात अशी ही गर्दी म्हणावी लागेल. ही गर्दी नेमकी कोणाची दडकी भरवणार हे देखील खूप महत्त्वाचं राहणार आहे. करमाळा तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार नारायणआबा पाटील यांच्याबरोबर ते राहून त्यांना विजयी करण्यासाठी मदत केली होती. मात्र करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पॅनलचा पराभव झालेला होता. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून ते काय भूमिका घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र जगताप हे पाटील यांच्याबरोबरच राहणार आहेत, ते त्यांना सोडणार नाहीत असं स्वतः जगताप यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सांगून करमाळा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा देखील समान फॉर्म्युला असावा अशी त्यांची मागणी आहे. आणि ही मागणी करून त्यांनी सध्या करमाळा तालुक्यात दौरे सुरू केलेले आहेत. यशोदीप मंगल कार्यालय येथे त्यांचा पहिला मेळावा झाला होता. त्यानंतर ग्रामीण भागात अनेक भागात त्यांनी भेटी दिल्या. काल उडशुणी येथे त्यांचा कार्यक्रम झाला होता. त्यापूर्वी अकलूज येथे त्यांचे जागा वाटपा संदर्भात मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक देखील झाल्याची अधिकृत माहिती सूत्राकडून माहिती आहे. यामध्ये त्यांनी समान जागा वाटप असाव्यात असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आज त्यांचा हा मेळावा झालेला आहे. गौंडरे फाटा येथे झालेल्या या मेळाव्यामध्ये या परिसरातील जगताप गटावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी होती असं जगताप गटाकडून सांगण्यात आलेलं आहे. या मेळाव्यात आणखी एक दुसरी जी महत्त्वाची बाब होती ती म्हणजे पाठीमागचं जे बॅनर होतं त्यावरती राष्ट्रवादीचे प्रमुख शरदचंद्र पवार यांचा फोटो यामध्ये दिसला. याबरोबर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व आमदार नारायणआबा पाटील यांचा देखील फोटो या मेळाव्यावरती दिसलेला आहे. यामध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा असा उल्लेख होता. या भागातून प्रचंड अशी गर्दी देखील या मेळाव्याला झाली होती असं देखील जगताप गटाकडून सांगण्यात आलेलं आहे. या मेळाव्यामध्ये जो उमेदवार असेल त्याला आपण विजयी करायचं असं सांगितलेलं आहे. आणि यामध्ये जगताप यांच्या भाषणात त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही जो सुचवाल तो उमेदवार त्याला आपण उमेदवारी देऊत आणि विजयी करूत असं त्यांनी या ठिकाणी सूचित केलेलं आहे. यावेळी
नेरले येथून महादेव जाधव हे इच्छुक उमेदवार म्हणून उपस्थित होते. त्यांनी जगताप गटाकडून उमेदवारी देखील मागितली असल्याची माहिती आहे. याशिवाय जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप, नसरुल्ला खान व सदाशिव पाटील आदी मंडळी या मेळाव्यात उपस्थित होती. या मेळाव्यानंतर जे फोटो व्हायरल झाले आहेत त्यावरून करमाळा तालुक्याच्या राजकारणात एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे. जगताप यांच्या मेळाव्याला गर्दी होत आहे. ह्या गर्दीचं रूपांतर मतात होणार का? हे जगताप गटाचे जर कार्यकर्ते असतील तर याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. मात्र जगताप गटाला देखील हा उत्साह वाढवणारी गर्दी आहे. येणाऱ्या काळात जगताप गटाची नेमकी भूमिका काय असेल, जागा वाटपात मागे पुढे सरतील का हे देखील पाहावं लागणार आहे. कारण त्यांनी 2 जागा मागितल्या आहेत. करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 जागा आहेत, तर पंचायत समितीचे 12 गण आहेत. त्यामुळे जागा वाटपात त्यांच्यात कमी जास्त होऊ शकतं का हे देखील पाहावं लागणार आहे. मात्र या गर्दीवरून मात्र सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात वेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. जगताप गटाची ही जी गर्दी आहे यावरून नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.